लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये प्रेक्षकांनो जिव्हा आणि नंदिनीच्या आयुष्यात काय दुःखाचं वादळ येतं ना, तसंच आपल्याला माहिती की ते नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं आहे. त्यामुळे दोघेही खूप दुःखात अपसेट आहेत. पण प्रेक्षकांनो जिव्हा नंदिनीला म्हणतो की आईसमोर जे काही घडलं ना, जिव्हा म्हणतो की मला असं वाटतं की तू बोलून जातेस की काय, आणि नंदिनीसुद्धा शॉकमध्येच असते. आणि ती जिवाला बोलता बोलता म्हणते की मी जर खरंच बोलून टाकलं असतं तर. पण जिव्हा तिला खूप छान म्हणतो, तो म्हणतो की तू जर बोलायचं ठरवलंस तरीही मी तुझ्या सोबतच आहे, आणि म्हणतो की जरी तू लपवायचं ठरवलंस तरीसुद्धा मी तुझ्या सोबत आहे. आणि प्रेक्षकांनो बघा, यांच्यासाठी ना आपण एक छानसा आपला छोटासा मेसेज देऊ की गॉड ब्लेस यू. पण पुढे प्रेक्षकांनो इकडे ह्या वसू आत्या ना विजयच्या आईला धडकतात. आणि तेवढ्यात हा विजय फोनवर म्हणतो की हॅलो हॅलो. आणि वसू आत्या म्हणतात की हो विजयराव, तुमची आई भेटली होती आता मला. तो विजय म्हणतो की कोण माझी आई. पण वसू आत्या यावर रिप्लाय न देता असं म्हणतात की कुठे आहात तुम्ही, एवढा आवाज का येतो आहे तुमच्या मागे. आणि विजय म्हणतो की काय नाही हो, मी जरा किचनमध्ये गाणी बिणी लावून लिंबू सरबत बनवतोय. तेवढ्यात वसू आत्यांचं फोनवर बोलता बोलता लक्ष विजयकडे जातं आणि तो असतो बाहेर लिंबू सरबत पीत. आणि आता वसू आत्यांना सुद्धा बहुतेक त्याच्यावर डाऊट यायला लागला आहेत की काय माहीत नाही. असो, इथेच एपिसोड संपतो. तुम्हाला आजची मालिका कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.